नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण सुरक्षा रक्षक मंडळ नागपूर आणि चंद्रपूर या भरतीबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वात अगोदर आपण नागपूर सुरक्षा मंडळ याबाबतची माहिती पाहणार आहोत। तर नागपूर सुरक्षा मंडळ अंतर्गत 317 जागेसाठी सुरक्षा रक्षक या पदाची भरती निघालेली होती। तर तुमची आता या ठिकाणी कागदपत्र पडताळणी होणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपला अर्ज भरलेला आहे त्यांसाठी महत्त्वाची सूचना या ठिकाणी आलेली आहे। तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे। तर बघा मित्रांनो, जाहीर सूचना कागदपत्र पडताळणी नागपूर जिल्हा सुरक्षा मंडळाच्या समुच्चय मधील अर्ज क्रमांक लक्षात ठेवायचा, अर्ज क्रमांक दिलेला या ठिकाणी पर्यंतच्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्र पडताळणीची वेळापत्रक हा अर्ज क्रमांक जो आहे हा लक्षात ठेवायचा। ठीक आहे, हा जो अर्ज क्रमांक लक्षात ठेवायचा, तुम्ही अर्ज भरला असेल आपला अर्ज क्रमांक लक्षात ठेवायचा 1451 ते 3952 याची कागदपत्र पडताळणी होणार आहे मित्रांनो। 3 ऑगस्ट पासून ते 7 ऑगस्ट पर्यंत या दरम्यान या सर्व विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी केल्या जाणार आहे। तसेच सर्व उमेदवारांनी आपल्या अर्जातील तपशीलनुसार निश्चित केलेल्या दिनांक, वेळ व स्थळी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रासह उपस्थित राहावे। तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना जे कागदपत्र ॲड केलेले होते ते संपूर्ण कागदपत्र तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे। लक्षात ठेवायचं, तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना जे आधार कार्ड ॲड केलेले होते, जे डॉक्युमेंट ॲड केलेले होते संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन सोबत राहायचं आणि ते 2 झेरॉक्स सेट पण सोबत घेऊन जायचं। ठीक आहे, कृपया संबंधित वेळापत्रकाची माहिती तपासून नियोजित दिवशी उपस्थित राहावे। ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी मेसेज आलेला असेल त्या दिवशी दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या वेळेवर हजर राहायचं। तर बघा मित्रांनो, संपूर्ण वेळापत्रक नागपूरचं या ठिकाणी आलेलं आहे 3 ऑगस्ट 1451 ते 1951। ठीक, आणि वेळ सकाळी 10 वाजतापासून। ठीक आहे, 1 तास अगोदर जायचं। नंतर 4 ऑगस्ट 1952 ते 2452, नंतर 5 ऑगस्ट 2453 ते 2952, 6 ऑगस्ट 2953 ते 3452 आणि शेवटी आहे 7 ऑगस्ट 3453 ते 3952। ठीक आहे, एकूण 500 विद्यार्थी एका ठिकाणी एका दिवशी ते कागदपत्र पडताळणी या ठिकाणी केल्या जाणार आहे। संपूर्ण वेळापत्रक चेक करून घ्या आणि तुम्हाला या ठिकाणी SMS पण पाठवण्यात आलेली आहे। उर्वरित उमेदवाराचे वेळापत्रक लवकरच जाहीर केल्या जाईल आणि जी विद्यार्थी राहिलेली आहे त्यांचे वेळापत्रक लवकरच या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे। आणि नंबर 2ची अपडेट आहे चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ यामध्ये 396 जागेसाठी भरती निघालेली आहे आणि यासाठी पण अर्ज भरणे सुरू आहे। जर तुम्ही आपला अर्ज भरला नसेल तर 6 ऑगस्टपर्यंत आपला अर्ज भरू शकता। 6 ऑगस्ट सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत याची अंतिम तारीख आहे 6 ऑगस्ट। जे विद्यार्थी 12वी पास आहे त्यांना आपला अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे। महाराष्ट्रातला कोणताही विद्यार्थी आपला अर्ज या ठिकाणी भरू शकतो। ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवर जाऊन आपला अर्ज भरायचा। 6 ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे। वयोमर्यादा असणार आहे 18 ते 35 वर्षापर्यंत। ठीक आहे मित्रांनो, यासाठी तुमची कुठल्याही प्रकारची एक्झाम होणार नाही, फिजिकलच्या आधारावर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाते। ठीक आहे, आणि नियुक्तीचे ठिकाण असणार आहे चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी तुमची नियुक्ती होणार आहे। जर तुमची नियुक्ती झाली तर ठीक आहे, महाराष्ट्राला कोणताही विद्यार्थी आपला अर्ज या ठिकाणी भरू शकतो। तर यासाठी उंची पण मागितली आहे 165 सेंटीमीटर पुरुष, महिला 158 सेंटीमीटर, वजन पुरुष 50 किलोग्रॅम कमीत कमी आणि महिला 45 किलोग्रॅम आहे कमीत कमी। ठीक आहे, 100 गुणाच्या आधारे तुमची नियुक्ती होते आणि यामध्ये फक्त फिजिकलच असते। ठीक आहे, फिजिकल या ठिकाणी दिलेला महिला पुरुष दोघांचं फिजिकल या ठिकाणी होणार आहे। मित्रांनो, ज्यांनी नागपूरमध्ये अर्ज भरलेला आहे आपण त्याचे अर्ज क्रमांक पाहिलेले त्या अर्ज क्रमांकापर्यंत तुमची कागदपत्र पडताळणी या ठिकाणी होणार आहे आणि ज्यांचे अर्ज क्रमांक यांच्या वर असेल त्यांची कागदपत्र पडताळणी यानंतर होणार आहे। तर चंद्रपूर सुरक्षा मंडळ या ठिकाणी जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर 6 ऑगस्टची अंतिम तारीख आहे। 6 ऑगस्टपर्यंत तुम्ही आपला अर्ज भरून घ्यायचा। मी जी वेबसाईट सांगितली आहे त्या साईटवरून तुम्ही आपला अर्ज भरू शकता। तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।